माळशिरस तालुक्यामध्ये म्हणत असाल तर त्या काळामध्ये म्हणजे भारत पारतंत्र्यामध्ये असताना 1932 साली माळीनगर शुगर फॅक्टरी ही निघाली. म्हणजे तेथील काही माळी समाजांनी एकत्र येऊन ही शुगर फॅक्टरी काढली आणि तिथून खरं या तालुक्याच्या विकासाला सुरुवात झाली. म्हणजे जर ती माळशिरस तालुक्याचा विकास पाहता आणि ती विकासाची सुरुवात झाल्यानंतर ती दोर जो विकासाचा होतो तो आपले आदरणीय सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी तो पुढे तसा चालवत नेला. म्हणजे अनेक त्यांनी परत पुढे अजून कारखाने वाढवले. ह्या पद्धतीने हे विकास चालूच राहिला. आणि आता आपण 21व्या शतकात चालू असताना जर माळशिरस तालुक्याचा विकास पाहतो आणि लोकांचा दृष्टिकोन पाहतो तर त्या पद्धतीने असं वाटतं की हा विकास जो चालला आहे हा खरंच याला विकास म्हणावा का, किंवा हा विकास आहे हा सस्टेनेबल विकास आहे का. आता सस्टेनेबल म्हणजे शाश्वत विकास आहे का, किंवा जगाच्या पातळीवर विकास कसा नोंदवला जातो. म्हणजे तुम्ही रस्ते केले, गटार केले, इमारती बांधल्या, लोकांना दवाखान्याच्या सुविधा दिल्या किंवा दवाखाने झाले म्हणजे विकास झाला का.